बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेस मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेस मुंबईतल्या मराठी माणसाची परिस्थिती अशी होती की मराठी माणसालाच मुंबईमध्ये नोकऱ्या मिळणं, मराठी माणसाला मुंबईमध्ये राहणं अवघड जात होतं। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांचं केलेलं संघटन आणि या संघटनातून उभी झालेली शिवसेना म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी चेहरा। बट तसं नव्हतं। बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत सर्व जाती धर्मातल्या लोकांना त्यांच्या शिवसेनेत स्थान होतं। फक्त कट्टरतावादी तो कुठल्याही धर्माचा असो किंवा कुठल्याही जातीचा असो, जर तो कट्टरतावाद त्याच्याकडे असेल तर त्याला त्यांचा विरोध होता। बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा असलेला एक मुस्लिम मावळा तो म्हणजे साबीरभाई। साबीरभाई हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते। साबीरभाई यांचा जन्म 1943 मधला पुण्याच्या नारायणगावचा। मूळ गाव त्यांचं नारायणगाव, बट ते पुढे व्यवसायासाठी कल्याणला आले आणि ते कल्याणला स्थायिक झाले। कल्याणला असताना त्यांचं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले आणि पुढे त्यांनी आनंद दिघे यांच्यासोबत त्यांनी ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या पातळीवर शिवसेनेसाठी काम केलं। शिवसेना गावागावात पोहोचवण्यासाठी, ठाण्यातल्या घराघरात पोहोचवण्यामध्ये आनंद दिघे आणि त्याचबरोबर साबीरभाई शेख यांचा देखील महत्वाचा वाटा। साबीरभाई हे त्यांच्या राजकीय कार्यकाळात ते 3 वेळा विधानसभेवर निवडून गेलेले अंबरनाथ मधनं, आणि त्यावेळी म्हणजे ज्यावेळेस त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली आणि त्यांनी सगळ्यात पहिली आपली विधानसभेची निवडणूक लढवली ती म्हणजे 1990 मध्ये, आणि 1990 मध्ये ती निवडणूक लढले आणि विजयी देखील झाले। त्यानंतर सलग 3 टर्म ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून जात होते। 1990, 1995 आणि 1999। 1995 मध्ये ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार म्हणजे युतीचं सरकार ज्यावेळेस निवडून आलं त्यावेळेस मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, बट बाळासाहेब ठाकरे यांना साबीरभाई यांच्याकडे एका महत्वाच्या पदाची जबाबदारी सोपवायची होती आणि म्हणून त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये कामगार मंत्री केले। त्याचबरोबर ते औकाफ मंत्री देखील ते राहिलेत महाराष्ट्र सरकारमध्ये। साबीरभाई शेख यांनी ज्यावेळेस भिवंडीमध्ये जी हिंदू मुस्लिम दंगल झाली होती त्या दंगलीच्या वेळी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती त्या जयंतीत महाराजांची मिरवणूक मुस्लिम बहुसंख्य असलेल्या परिसरातून त्यांनी सुखरूप त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ती मिरवणूक पुढे सरकवली। साबीरभाई शेख हे विधानसभेवर जरी 3 वेळा आमदार म्हणून निवडून गेले असले तरी त्यांना संपत्ती जमवणं त्यांना काही जमलं नाही। आपल्या वयाच्या 71व्या वर्षी म्हणजे 15 ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। धन्यवाद।